काही फारसं भवितव्य असेल असं मला वाटत नाही. एक अजून इंटरेस्टिंग व्यक्ती या निवडणुकीत जिच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं ती म्हणजे अजित पवार. अनेकांसाठी ही अस्तित्वाची लढाई होती ही निवडणूक. आता एक जागा मिळवल्यानंतर 25% स्ट्राईक रेट अजित पवारांचा आहे. 4 जागा त्यांना मिळाल्या होत्या. त्यांच्या भवितव्याकडे आपण कसं बघता अभय? एक निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधला आमदार, काही एक दोन खासदार, मोठे नेते, सगळी मोठी नावं हे सगळे जरी अजित पवारांबरोबर गेले तरी राष्ट्रवादीचा जो कोर वोटर आहे त्याच्यामध्ये फारसा फरक पडलेला नव्हता. तो थोरल्या पवारांबरोबरच होता आणि ते या निवडणुकीतही सिद्ध झालंय. आता या परिस्थितीमध्ये त्यांच्याबरोबर असणारे जे लोक आहेत की ज्यांना भाजपाबरोबर जाण्यातही काही ॲलर्जी नाही आहे, इकडे राहण्यातही त्यांच्या वैचारिक बांधिलकीबद्दलचा काही प्रश्नच नाही आहे, ते म्हणजे चौकोनी ठोकळेत त्यांना कुठल्याही याच्यामध्ये ते फिट बसतात. तर अशा परिस्थितीमध्ये हे लोक राहणार का? कारण भुजबळांची जी मागच्या काही दिवसातली वक्तव्य बघितल्यानंतर त्यांनी घर वापसीसाठी बॅग भरली की काय अशी शंका अनेकांना येत होती. तर अशा काळामध्ये पुढच्या मला वाटतं की जसं जसं हा राजकारणाचा पलट उलगडत जाईल, आता केंद्रात सरकार कोणाचं येत आहे, ते सरकार कोणाच्या पाठिंब्यावर येत आहे, त्याचं स्थिरता काय असेल, सत्तेचं वाटप कसं होणार आहे, या गोष्टी जर पुढे आल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबरचे लोक ज्या कारणासाठी तिकडे गेलेली आहेत ती कारणं जर बाजूला होणार असतील तर वेगळा विचार करू शकतील. अन्यथा आहे त्या व्यवस्थेत विधानसभा निवडणूक होईपर्यंत काही बदल होईल असं वाटत नाही. मला असं वाटतं त्याच्यामध्ये सरिता एक गोष्ट आणखीन की अजित पवारांसाठी म्हणजे अजित पवारांची जी एक प्रतिमा आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये की अजित पवार फटकळ आहेत पण काम करणारे आहेत आणि अजित पवार हे गोष्टी घडवून आणण्यामध्ये नेहमीच यशस्वी होतात. पण हे लागोपाठचे 2 जे पराभव त्यांच्या पदरी आले, एक मुलाचा पराभव गेल्या इलेक्शनमधला आणि या खेपेला तर त्यांनी सगळी प्रतिष्ठा, आपली सगळी पुण्याई बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनींच्या रूपानं पणाला लावली होती. आता त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांना जेव्हा ते अलायन्स करायचं ठरलं तेव्हाच ही पूर्व अट होती की आयदर ते किंवा सुनेत्रा वहिनींनी बारामतीमधून निवडणूक लढवली पाहिजे. जर तसं असेल आणि जर ते त्याला बळी पडले असतील तर त्यांनी ही खूप मोठी किंमत दिली. कारण त्यांनी जे आजपर्यंत कमावलं पार्थच्या पराभवामध्ये तरी ते त्या लाटेमध्ये ते होऊन गेलं असं त्यावेळेला म्हणायला वाव होता. पण आत्ता त्यांनी ज्या पद्धतीनं सगळी पुण्याई पणाला लावली आणि ती पूर्णपणानं त्यांच्या डोळ्यासमोर धुळीला मिळाली. ज्या पद्धतीचा प्रचार, ज्या पद्धतीचं परस्परांवरचे आरोप प्रत्यारोप आणि ज्या थराला बारामतीची निवडणूक गेली होती ती कुणालाच भूषणावह वाटेल अशी नव्हती. आणि हे सगळं केल्यानंतरही तिथं पराभव आला. एक जागा जेव्हा मिळाली त्यांना तर त्याच्याबद्दल म्हणजे असे जेव्हा ओपिनियन पोल्समध्ये एक जागा जेव्हा धरली जात होती तेव्हा ती बारामतीचीच असेल असं म्हटलं जात होतं. पण ती न येता सुनील तटकरे आले. तटकरेंनी आपला गड काही का होईना राखला पण अजित पवारांना तो राखता आला नाही. आणि मला असं वाटतं की अजित पवारांना आता या टप्प्यावर म्हणजे पुनर्विचार खरं तर करावा लागेल. आता म्हणजे या सगळ्या निकालानंतर म्हणजे शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी दोघांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे की आता जे आमच्याकडून गेले त्यांना आमची दारं बंद आहेत. आम्ही आता त्या जागांवर जे नवीन तरुण जे नवं नेतृत्व उभं राहते त्यांना आम्ही आता दगा देऊ इच्छित नाही. पण अजित पवारांच्या मनामध्ये नक्कीच याच्याबद्दलचा विचार सुरू असेल की हे परत कसं म्हणजे काय पद्धतीनं जोडलं जाऊ शकतं, जोडता येईल का. आणि आपण हे बघितलं की त्यांनी वेळोवेळी असे म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये असे अनेकदा प्रसंग आले की काहीतरी झालं आणि खूप तुटले असं वाटलं आणि परत ते मिळवून जोडलं गेलं. मुंबई उत्तर पश्चिम या ठिकाणाहून पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवात झाल्याची मोठी बातमी. वायकर आणि कीर्तीकरांच्या मतांमध्ये केवळ 2000 कमी अंतर होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. गणेश, पुन्हा एकदा मतमोजणी सुरू झालेली, काय अपडेट्स आहेत त्या ठिकाणाहून? रवींद्र वायकर यांच्या मागणीवरून ही मतमोजणी केली गेली आहे किंवा केली जात आहे. पोस्टल बॅलेट्सच्या मतमोजणीची सुरुवात झालेली आहे.
यामध्ये जे रिजेक्टेड पोस्टल मतं आहेत त्याच्यावर अद्याप युक्तिवाद म्हणा किंवा तिथं आर्ग्युमेंट सुरू आहे, त्याबद्दलची स्क्रुटिनी सुरू आहे आणि या रिजेक्टेड पोस्टल मतांच्या वरतीच या मतदारसंघातून विजयी उमेदवार कोण हे निश्चित होईल. मार्जिन खूप कमी आहे. मला कळतंय की 2 आकडी दोन्ही उमेदवारांमध्ये मार्जिन आहे आणि ते मार्जिन कोणाच्या बाजूने जाईल, निर्णय कोणाच्या बाजूने येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. थोड्याच वेळात याबद्दल स्पष्टताही होईल. नक्कीच या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी गणेश आपल्याकडून घेणार आहोतच. सरिता मॅडम, ज्या प्रकारे चर्चा सुरू होती राजीव सरांबरोबर तीही कंटिन्यू करूयात आणि मतांचा फरक. अजित पवारांचा मुद्दा जो आहे, माणूस सर्वसाधारणपणे अनुभवातनं शिकतो असं म्हणायची पद्धत आहे, पण अजित पवार शिकत नाहीत. त्यांचा 4था सेटबॅक आहे. त्यांनी एकदम पहाटे म्हणजे प्रत्यक्षात पहाटे नाही 8 वाजता पण पहाटे जाऊन ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली त्यावेळेला त्यांना वाटलं होतं टिकणार सरकार. इतकंच नव्हे, त्यांनी टेलिव्हिजनच्या मुलाखतीत सांगितलं आता संबंध महाराष्ट्राचं भलं करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, आम्ही सगळे आडलेले प्रकल्प आम्ही इथे करणार आहोत. 3 दिवसामध्ये सगळं प्रकरण बदललं. तेव्हा तर त्यांनी शिकायला होतं की आपली ताकद कुठे आहे आणि कुठे संपते. जे अजित पवारांच्या हल्लीच्या भाषेत अंधभक्त आहेत ते ज्यावेळेला तो पक्ष फुटला आणि ते वेगळे झाले त्यावेळेला काय सांगत होते की अजित पवारांची कार्यशैली इतकी प्रभावी आहे आणि त्यांच्या कार्यशैलीचा अनुभव घेतलेले संबंध बारामतीतले जे लोक आहेत ते त्यांच्या बाजूनीच उभे राहणार, कारण त्यांना त्यांचा अनुभव आहे. प्रत्यक्षात अजित पवारांचं बारामतीत काम आहे की नाही आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमधलं त्यांचं काम आहे तेही पाहिलेलं आहे. त्यांच्या एफिशियन्सीबद्दल डाऊट नाही. पण ज्याला आत्मप्रतिमा म्हणतात, आपण जे आपल्यात गुण आहेत ते समजा एवढे असले तर तुम्ही ते एवढे केले की त्याचा रिॲक्शन उलटी येते. अजित पवारांकडे गुण आहेत, त्यांनी त्याचा जो एकूण अवाजवी पद्धतीने स्वतःच्या गुणाचं कौतुक करून घेतलं आणि थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं, तेव्हा मात्र त्यांच्या गुणाचं पूर्ण अवगुण झालं आणि म्हणूनच म्हटलं अनुभवात ते शिकले नाहीत. लागोपाठ 4था सेटबॅक आहे. गेल्या 3 वर्षामध्ये अजित पवारांना आलेला 4था सेटबॅक आहे, परंतु अजूनही त्याच्यातनं ते शिकले तसं वाटत नाही. आता काय शिकतील खांडेकर म्हणले, आता तरी ते विचार करत असतील असे आपण आशा करूया. नाही, कुमार केतकर साहेबांनी आता जो अजितदादा जो आरोप केला आहे पहाटे शपथविधीचा, प्रत्यक्षात अजितदादाने अनेकदा स्पष्ट केले हा माननीय शरद पवार साहेबांच्या मान्यतेनेच पहाटे शपथविधी केलेला आहे. तरीसुद्धा आपण जो आरोप केला त्यात काही तथ्य नाही. मला असं वाटतं शपथविधी झाल्यानंतर सांगायचं की ते साहेबांनी सांगितलं होतं म्हणून केला, याला काही अर्थ नाही आहे. याच्यावर अनेकदा चर्चा झालेली आहे. पण अजितदादांनी हे करायला नको होतं असं मला असं वाटतं. त्यांना आता या क्षणाला हेच वाटत असेल की आपण केलेली ही सगळ्यात मोठी चूक आहे, पण आता ती सुधारण्याच्या पलीकडे असं मला तरी वाटतं.